मी 200 दिवस शांत होतो का? अनेक जण म्हणायचे मला, संजय भाऊ आहेत त्या काळात सावलीसारखे बोलत का नाही, काहीच खरं नाही, काही उठून आरोप करायला बोलत का नाही. म्हणलं ज्याला ज्याला जे जे बोलायचंय ते बोलू द्या, मी बोलणार नाही. जे जे काढायचं काढू द्या, तू का प्रतिक्रिया देत नाहीस? म्हणलं जी क्रिया मी केलेलीच नाही त्याची प्रतिक्रिया मी देत नाही. का द्यावी? एक काढलं, दोन काढलं, तीन काढलं, सगळं काढलं, काहीच राहिलं नाही शिल्लक. आता काय बोलाव तरी ह्याच्यावर काय? सगळं काढलं. पण काढून काढून दम त्यांचा निघाला, पण मी मात्र हे सगळं का काढलं? कारण मी एका प्रतिक्रियेचं जर एक उत्तर दिलं असतं तर त्या उत्तरातून 1000 प्रश्न अनेकांना विचारायला झाली असती. म्हणून मी बोललो नाही, संयम ठेवला. आणि ज्यावेळेस नियत साफ असते, नियती तुमच्या सोबत असते. हे पुन्हा एकदा उदाहरण, माझ्यावर कृषी विभागाचा मंत्री असताना आरोप केले ना, मी ह्याव केलं, मी त्याव केलं, मी डबल, मी अरे मी नाही, गप होतो. नियतीनं, न्याय व्यवस्थेनं न्याय दिला. आणि ज्यांनी कटकारस्थान माझ्या विरोधात केलं त्याच्या विरोधातच लाख रुपये दंड. सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं. पुढेही संकटातून, संघर्षातून जावं लागेल. हे मलाच का, हे देवाला विचारायची गरज नाही. कारण प्रारब्ध हा देवाला सुद्धा चुकला नाही. मी जर चुकत नसेल नाही तर म्हणतांच्या समोर बोलतो उगाच काहीतरी बोलायचं, देवाला सुद्धा चुकला नाही. आता श्रावण महिना चालू आहे. काही साहेब काय शिवशंकराला प्रारब्ध चुकला नाही? चुकला. त्यांच्या हातूनही त्यांच्या गणपतीचं म्हणून गज बसवावं लागलं, म्हणून गजानन म्हणतो का हा प्रारब्ध नाही? म्हणून संघर्षात काय करायचं तर संयम ठेवायचा, संघर्ष करत राहायचा. संघर्ष आपल्या कायम आहे. आखिरी में जीत अपनी है. एक दिवस येईल, एक दिवस येईल नक्कीच की त्या दिवशी तुम्हा सगळ्यांना सर्व समाजातून छाती फुगवून सन्मानानंच, आज द्वेष करतात, सन्मानानंच, महासन्मानानं तुम्हाला बोललं पाहिजे. एवढं चांगलं काम आपल्याला सगळ्याला मिळून करायचंय. ते द्वेष कुणाचा करून नाही, तर आपल्यातला चांगलेपणा देऊ दुसऱ्याला. कुणाच्यात कमी झाला असेल तर त्यांची लेवल वाढवावं लागेल. मला अनेक जण माझे मित्र म्हणले की तू गप्प राहिला, गप्प राहिला. म्हणलं हो, आणि कदाचित मी गप्प राहिलो असतो तर मला जे आजारपण आलं ते आलं नसतं. कारण माझा स्वभाव व्यक्त होणं आहे. माझा स्वभाव जर व्यक्त होणं आहे, मी जर अव्यक्त झालो, 200 दिवस काहीच बोलत नाही, फक्त माझ्या विरोधात जे जे चाललंय, जे शिव्या शाप देत आहेत, घरादाराला देत आहेत, जातीला देत आहेत, जिल्ह्याला देत आहेत, मातीला देत आहेत, माझ्या परडीला देत, सगळ्याला गुमान सहन केलं, बोललो नाही म्हणून हे झालं. जर बोललो असतो तर हे झालं नसतं. त्या काळात आता संजय भाऊनी त्यांच्या मोबाईलवरून सांगितलं, म्हणजे त्या काळामध्ये मला 1-2 ओळी गुलजार साहेबांच्या आठवल्या कि नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, नए सफर में खामोशी को अपनाया मैंने, क्योंकि बिना गलती के बहुत कुछ सुना है मैंने.
आज बघा, अनेक टॅलेंट असे ज्याला प्रोत्साहनाची, आर्थिक आधाराची, सर्व गोष्टीची आवश्यकता आहे. माझी आपल्याला हात जोडून विनंती, जे ज्या क्षेत्रात आपण काम करताय, भलेही आपल्याला काही गोष्टीत मदत त्यांना करता आली नाही, तर त्या व्यक्तीचं टॅलेंट बघून तुम्ही मला सांगा, त्या टॅलेंटला पुढे आणण्यासाठी आणि तो जगात नाव करील असं करण्यासाठी आपण पूर्ण ताकदीनं मदत करू. आपण संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांचं नाव घेतलं, वामन भाऊंचं नाव घेतलं. ही ओळख आहे आपली. पण ह्या ओळखीसाठी आपण काय करतो? धनराजला मी बऱ्याचदा ह्याला सांगत होतो, आज सूटबूट मध्ये आला म्हणून जरा थोडस मिशा नव्हत्या, त्याला आज दाढीला डाय करावं लागते. हा प्रवास धनराज तुझा आणि माझा लहान नाही. आज पुण्यालाच पुढाकार घेऊन हे सगळं केलंस. आज ना उद्या ह्याच्याने धनू कधीच पुढे जाणार नाही. मायच्यान सांगतो, संकट कशी येतात. मी बालगंधर्वला विधानसभेच्या निवडणुकीत सगळ्या विद्यार्थ्यांच्या सोबत संवाद करायला उठलो. मी भाषणाला उठलो की एक घोषणा आली. डीएम बोलता लागली वाट, बहुत बड़ा हो रहा है क्या, बहुत खोलता है क्या. आणि त्याच दिवशी म्हणलं की ही घोषणा मला नीट करण्यासाठी का नीटकी करण्यासाठी, आज कळालं. त्या दिवशी बोललेलो, अरे ह्या वाणीवर सुद्धा आणि माझ्यावर सुद्धा कांगणे साहेब सरस्वती मातेचीच कृपा आहे. आपला आणि लक्ष्मीचा संबंध तसा सहजासहजी नाही. जे आहे ते लोकांचं आहे, आपलं काहीच नाही. आपल्या घरावर तुळशी पात्र ठेवून चाललंय सगळं. जीवन पथ पर जो भी मिले ये भी सही वो भी सही असं म्हणल्यासारखं आहे. कराडताई आल्यात आमच्या डॉक्टर, त्यांना माहिती आहे, आपल्यापैकी अनेक जणांना माहित असेल. पण हा कार्यक्रम भलेही मी असो नसो, भलेही आपल्याला मला बोलवा वाटत असेल नसेल, पण हा कार्यक्रम अखंडित ठेवा. अशा कार्यक्रमासाठी समाजात यांनी केला म्हणून त्यांनी करा, त्यांनी केला म्हणून यांनी केला. जरा दम काढ, इतक्या लवकर नेता होऊ नकोस. महीच अडचण चालू आहे, तो तुझ्या आता येत. पहिले कमी आहेत का? अरे पहिले ज्या झालीत म्हणून ही अडचण आहे. जरा धीरे धीरे. आणि सगळ्यांनीच काय राजकारणात पद प्रतिष्ठा करायची असते का? एखादा चित्रपट आहे, ज्या चित्रपटात आपल्याला कास्टिंग दिसेल, पण कुणीतरी प्रोड्युसरचं, कुणीतरी डायरेक्टरचं, कुणीतरी म्युझिक डायरेक्टरचं, कुणीतरी रायटरचं, हे सुद्धा काम करावं लागतं. आम्ही इथं येईपर्यंत पडद्या मागच होतो. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष होईपर्यंत कधीच साहेबांच्या स्टेजवर मी नसायचो. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमचे अण्णा होईपर्यंत अण्णा आमचे कधीच स्वर्गीय मुंडे साहेबांच्या स्टेजवर नसायचे. मनवेदादा इथं माझ्या वडिलांसोबत सावलीसारखे राहिलेले आहेत, त्यांना माहिती आहे. हे रोल सुद्धा प्ले करावे लागतात.
प्रत्येकाने जर समजलं की आपण हेच व्हायचं होत. त्यामुळे ह्या सगळ्या रोलमध्ये आपल्याला आता कसं आपण सगळ्यांनी जे जे मोठं होईल कर्तृत्वानी त्यांनी मोठं कर्तृत्वानी व्हायला पाहिजे. तुम्हाला मोठी अडचण होती ताई का भाऊ? मिटलं ना. महायुती नंतर पण घरात अगोदरच का ह्या सगळ्या गोष्टी आपल्यात सुद्धा म्हणजे मला तर काय सांगायचं कसले कसले फोन येतील आपल्यातलेच. 2 भावाचे भांडणं फोन येणार. आता मी म्हणलं घरातलं भांडण आहे तुम्ही नाही का केलं म्हणते लावा पोलीस स्टेशनला फोन. काय बोला भावाच्या भांडणात म्हणतो पोलीस स्टेशनला फोन लावा मला सांगा. अरे म्हणलं भावाचं घरी मिटू नाही म्हणले तुम्ही मिटवलं नाही का माझ्यासाठी फोन करावं लागतं. तुमचे बी चालले ना आता नका. हात जोडून कळकळीची विनंती. एक सांगतो संघर्षाच्या काळात आपण माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद ठेवले. हे आशीर्वाद माझ्या आयुष्याची माझ्या स्वतःच्या अंगाची कातड्याची जोडी करून जरी आपल्याला घातली तर ते फिटू शकत नाही त्याची मला जाणीव आहे. मग कायम राहील. खूप खूप धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.